जय शिवराया जय भीम जय संभाजी महाराज. बरं मला परत म्हणली आई म्हणली तू काय करणार आहे नेमकं काय करणार मोठ्यापणे काय करणार आहे बाळ म्हणली तुम्हाला काय करणार आहे नाही बरं ते चाललंयच म्हणलं आपलं असंच फिरायचो. आई मला शिवाय द्यायची नावं ठेवायची दुनिया मला खवळायची बारा असं फिरू नको बारा तू तसं करू नाही ना. आमच्या जे जीवनात आमच्या जे वाटलं ते सुख आहे आमच्या जे जीवनात अत्याचार आहे जे आमच्या संघर्ष आहे बरं बा हे झालं काय झालं ते झालं आमचं एक जण काय म्हणलं आम्हाला ते पूर्वीच्या टाईमला आम्हाला एक जण काय म्हणलं हां चांगदेव जाधव हां हे तुमचे आईवडील वारले तुम्ही बघायला आला बरं ठीक आहे बाबा वारले म्हणलं आता आमच्या वाटेला नव्हतं आमच्या त्यांचं हे बघायला नव्हतं बरं आम्हाला ते शिवाय दिलं एक जणांनी आम्हाला शिवाय दिलं आम्हाला मारलं बरं ठीक आहे ह्यांचं वगैरे वगैरे आपलंच चाललं अरे तुम्हाला सांगतो उद्या चांगदेव जाधवनं हे काय केलं ते काय केलं उद्या चांगदेव जाधवनं हे ब्लॉग बनवलं ते भाषण बनवलं बरं तरुण काय रूल्स करणार काय मजाकमध्ये घेणं बरं हे मजाक घेणं चांगलं दिसतं का बरं आपलं वगैरे वगैरे चालू आप्पा म्हणायचे मला नेहमी म्हणायची माझी आई म्हणायची बाळ मला तुझं दिवस चांगला बघायला महाराष्ट्रात सोशल मीडियाला पण मला काय माहीत नव्हतं सोशल मीडिया कशी असते काय असते कसं चालवायचं काय करायचं कसं काय करायचं एका तरुणाचा आशीर्वाद एका तरुणाची दुवा त्यानं मला सोशल मीडियाला आय डी काढून दिली तुम्हाला सांगतो यूट्यूब खोलून दिलं परत भाऊ मला तुमचं ह्याच्यावर भाषणं टाका व्हायरल करा जनतांमध्ये हे करा लोकांमध्ये तुमचं विचार बरं आम्ही चाललो आम्ही महाराजांच्या आशीर्वादाने चाललो बरं हे करत ते करत मग ते म्हणजे गॉड कुठनं आणायचं फादर कुठनं आणायचं मदर आणायचं हे आणायचं बरोबर वगैरे 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 हे सगळे चालू मग त्यानंतर तुम्हाला सांगतो मला आई म्हणली बाळ म्हणली तू अख्खा महाराष्ट्र फिरतो बाळ म्हणली समाजकार्यासाठी ह्यांच्यासाठी अपंगासाठी विकलांगासाठी बरं आई म्हणलं हे आपल्यावर अत्याचार झाला माझ्या आईनं गाढवाचं काम केलं तिथं माझ्या आईला मारलं डोक्यात सळी टाकली खलास झाली बरं दवाखाना केला हे केला बंधूंनी भावांनी सगळ्यांनी केली वाचली नाही बरं हे झालं का ते झालं का तुम्हाला सांगतो चांगदेवच्या जाधवच्या जीवनात किती अडचणी आल्या किती दुःख आलं हे दुःख कोण तुम्ही सहन करू शकत आहे का आई वारली बाबा वारलं ही वारलं हे सगळं वारलं सगळे बेसुधडी झालो भाऊ फुटलो बंद फुटलो कोणाचे आज तुम्हाला सांगतो आज सहयोग महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो बरं ठीक आहे हे चाललं चांगदेव जाधव आज हे भाषण येणार आहे उद्या ते भाषण येणार आहे उद्या हे करणार आहे बरं ठीक आहे आमचं खटलेच चालूच हे लोकांनी खटले घालायचं चालू ते काड्या घालायचं चालू आम्ही जनतेसाठी जेलमध्ये पण गेलो आम्हाला काय लोकांनी जेलमध्ये पण टाकलं काय लोकांनी आम्हाला जेलमध्ये बसवलं बरं ह्याच्यासाठी हे काम केलं ते काम केलं हे माझं नेलं ते माझं उचलून नेलं अरे साल्या भडव्या तुझं आम्ही उचलून नेला तुझ्यातच काम करून हे करून आम्हाला जेलमध्ये पाठवणं तुरुंगात पाठवणं हे पाठवलं बरं आता तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात माझ्यावर 2 हल्ला झालं जीवघातक हल्ला झाला तुम्हाला सांगतो आता सध्याला तुमच्या आशीर्वादाने तुमच्या ताकदीने मराठी बांधवाच्या हिंदू बांधवाच्या ताकदीने माझ्या केसाला अजून सकाळ धक्का लागला तुम्हाला सांगतो बरं आम्ही कोणासाठी करतोय आम्ही मर्द कोणामधली उभा करायला बघतो हे तुमच्यामधली मर्द उभा करायला बघतोय तुमच्यातलं रक्त सर करायला बघतोय हे तुमच्यातलं एक मार्गदर्शन सरसे करायला बघतोय आणि महाराष्ट्रातलं येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या समाजासाठी येणाऱ्या भविष्यासाठी आम्ही हे करायला बघतोय बरं काय लोक नाव ठेवते बरं लोक काय शिवाय देते हे आम्हाला चालून चालतंय बरं हे आमचं जीवनात चालू होतं आमचा अजून पण संघर्ष चालू त्यानंतर तुम्हाला सांगतो माझा ख्याल ठेवणार आहे मला मदत करणार आहे मला सुखदुःखात सामील होणार आहे माझी काळजी घेणार आहे माझे सहयोग मित्र सहयोग भावापक्षी पण निकटवर्ती माझं तुम्हाला सांगतो सक्का भाऊ आज आपला इकडं जातो तिकडं जातो आज मला साथ न देणार आहे आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात एकच माणूस टिकला माझ्यासंग मोनू माझा कॅमेरामॅन म्हणून इतकं प्रेम करतो मला इतकं माया लावतो मला इतकं मी आजारी पडलो मला गोळ्या आणून देतो ते आणून देतो महाराष्ट्रात समाजकार्य करताना दौरं करताना एका टायमाला मी आजारी पडलो त्यानं मला गोळ्या आणून दिल्या पाय चपलं माझं डोकं दाबलं भाऊ तुम्ही एवढं रिक्स कशा पाय घेता अरे रिक्स नाही घ्यायची तर जीवनात काय करायचं हे ऐश्वर्य आपल्याला बघायचं नाही म्हणलं सुख बघायचं नाही म्हणलं दुःख बघायचं नाही म्हणलं आपल्या जोपर्यंत आपल्या मनगटात जोर आहे जोपर्यंत आपण करू शकत आहे जोपर्यंत आपल्या मनगटात जोर हाडं जरी खेचली तर आपल्या मनगटात जोर आपण तो करू शकत आणि जिथं अन्याय होऊ शकत आहे अन्यायाला तुम्ही लात मारा अन्याय होऊन देऊ नका अन्याय सोडा बरं मला मोनू म्हणायचं वगैरे 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 ते म्हणायचंच आपल्याला वगैरे वगैरे आपण तेच करायचं भाऊ तुम्ही हे करता भाऊ तुम्ही भाषणं करता हे तुमची तब्येत बिघडायला लागली तुम्ही स्वतःची तब्येतची काळजी अरे मी म्हणलं तब्येतची नाही काळजी घेतल्यावर कसं होईल भाऊ म्हणला तुम्ही तब्येतची काळजी घ्या तरुणांसाठी युवकांसाठी सामाजिक जनतेसाठी सेवा आज मला कोणी एवढं साथ देत नाही मोनू माझं कॅमेरामॅन मला इतकं साथ देतं इतकं माझी काळजी घेतं गोळ्या आणतं मला हे आणतं माझी परछाई माझा एक आधार एक माझा आसरा म्हणून एक माझी ताकद म्हणून आज मला कोण साथ देत नाही म्हणून कॅमेरामॅन साथ देतो म्हणून मी तुमच्यात पोचतो तुमच्यापर्यंत पोचतो हे करतो अलीकडे तब्येत बिघडत असल्या ती मला दवाखान्यात नेतो गोळ्यांसाठी ह्याच्यासाठी वगैरे 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 चालू करतो जीव सांगतो पाजायला हे पाजायला आमचं काय हवा
आम्हाला कशाचंच काय नाही, आम्ही फक्त समाजकार्य उठलं की सुटलं, ही कामं ती कामं, हे ब्लॉग बनवायचे ती ब्लॉग बनव, ही चालू. बरं भाऊ म्हणायचे हे तुम्हाला इतनी एनर्जी कशी येते, हे बोलाय कसं, तर बरं आपले चालू. हे म्हणते हां चांग देवता देवता बादशाह ही असायला लागला, तरुण ती असायला लागला, ही आपलं वगैरे चालू. मात्र कुठनं नाही हां बाई कसं करायचं हे तसं करायचं, हे आपलं वगैरे वगैरे चालू आहे बाबा. ह्या तरुणाचं त्या तरुणाचं असायचं माझ्याकडून. बरं ठीक आहे, मोनूला म्हणलं माझ्याकडं उदी काय शिवाय दे, आपल्याला काय फरक पडते का, आपलं समाजकार्य सोडायचं का, आपलं ते काम आपलं हिंदुत्वांसाठी, मराठी माणसांसाठी, मराठी हितांसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.